क्वेश्चन नंबर 10 आपला चालू होता। त्या क्वेश्चन नंबर 10 मधला पुढचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण सॉल्व्ह करूया। या क्वेश्चनमध्ये जी व्हॅल्यू दिलेली आहे ती पहिली या पद्धतीने आहे। तर परत डिनॉमिनेटरची चेक करायची, पहिली टर्म 1 आहे का तर आहे, परत इथे प्लस साइन आहे, याचा अर्थ न्यूमरेटरला कंपल्सरी मायनस साइन आली पाहिजे। आता ती कशी आणायची तर 3x ला फॅक्टराइज करायचं। 3x ला फॅक्टराइज, इथे x आहे सिंगल, त्यामुळे त्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते √x × √x न केलं तरच टर्म एक्स्ट्रा फॉर्म मध्ये येईल। आणि मग हीच इथे व्हॅल्यू पण दिसते तुम्हाला, ते लक्षात घ्यायचं की त्याचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते स्प्लिट केलेलं √x च्या फॉर्म मध्ये येईल। आता 3 ला अशा पद्धतीने सबट्रॅक्ट करायचंय, टर्म 3 आहे त्या 3 ला फॅक्टराइज करायचं की ज्यांचं सबट्रॅक्शन 2x आलं पाहिजे। तर फॅक्टरायझेशनची जी मेथड आहे ती आपण यूज करूया। 3 × 1 = 3, पण दोघांमध्ये काय पाहिजे सबट्रॅक्शन, कारण मध्ये प्लस साइन आहे तर वर मायनस साइनच कंपल्सरी आली पाहिजे। हे जे आहे ते घेतल्यानंतर आता ह्या टर्म मध्ये आपण रीराइट करूया। न्यूमरेटरची व्हॅल्यू √3√x, हे मल्टिप्लिकेशन मायनस नाही येणार ही काळजी घ्यायची। हे सबट्रॅक्शन आपण सपोज केलंय की ही व्हॅल्यू काय आली पाहिजे मायनस, तरच त्याचा आन्सर 2√x येईल। -1/1 × √x/1 प्लस ही फॅक्टराइज टर्म 3√x × √x। आता √x लिहिते, ही झाली आपली a + b च्या फॉर्म्युल्यानुसारची व्हॅल्यू। आता टर्म जे आपला फॉर्म्युला आहे जो आपण काल पण बघितला, tan 1x + tan 1y टर्म येते tan 1x + y/1 - x × y। हा जो आपण फॉर्म्युला बघितला तो यूज करायचा आहे, पण टेक्निकली इथे आता टर्म कशी आहे, इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे, त्यामुळे फॉर्म्युल्यामध्ये मधली साईड काय आहे, न्यूमरेटरला मायनस असल्यामुळे मायनसच्या फॉर्म, न्यूमरेटरला मायनस आहे म्हणून मायनसच्या फॉर्म मध्ये ही टर्म डिवाइड करा। tan 1 ऑफ टर्म येईल पहिली 3√x, हा छोटासा ब्रॅकेट, मायनस tan 1 ऑफ सेकंड टर्म 1 न लिहिता फक्त मी √x लिहिली। हा झाला एक कंपोजिट फंक्शनचा फॉर्म। आता याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x। सो डेरिव्हेटिव्ह अप्लाय येईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, हा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो यूज करायचा। डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म tan 1 चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आठवायचा, 1/1 प्लस फंक्शन स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, सो 3√x। ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह नंतर घ्यायचा आपल्याला, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म 1/1 प्लस √x ब्रॅकेट स्क्वेअर फंक्शन स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन। हा झाला कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा आपला फॉर्म। ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याच टर्मचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे। इथे थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया। टर्म डिराइट होईल 1/1 प्लस 9x, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, इनटू 3 कोएफिशिएंट आहे ॲज इट इज आहे, आणि √x चा फक्त डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला जो आहे तो यूज करायचा, विच इज 1/2√x मायनस ही टर्म कंप्लीट झाली। सिमिलर वेनी सिम्प्लिफिकेशन पहिल्या टर्मसाठी करा, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, इनटू √x चा डेरिव्हेटिव्ह घ्या 1/2√x। आता ह्याच्यात 1/2√x असल्यामुळे 1/2√x कॉमन काढूया आणि बॉक्स ब्रॅकेट मध्ये पहिली टर्म हा 3 ते मल्टिप्लाय करून 3/1 + 9x मायनस 1/1 + x। ही टर्म फायनल होईल आपली। जास्तीत जास्त तुम्हाला अजून ही क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करता येऊ शकते, त्या पद्धतीने जरी सिम्प्लिफिकेशन घेतलं तरी चालेल। बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण थोडंसं त्याला सिम्प्लिफाईड करून घेऊया। सो डेरिव्हेटिव्ह येईल 1/2√x व्हॅल्यू 3 प्लस, आता मी ही टर्म इथे मल्टिप्लाय करते, 3 ने ह्या टर्मला मल्टिप्लाय होईल, 1 ला 3 ने आणि x ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू 3 + 3x, मध्ये मायनस साइन आहे। आता 1 ने मल्टिप्लाय करायचे, मायनस असल्यामुळे ह्या टर्मचा साइन चेंज होईल, 1 - 9x अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 1 + 9x
इंटू 1 प्लस एक्स. सिम्प्लिफिकेशन जे आहे ते न्यूमरेटरच फक्त करा, डिनॉमिनेटर आहे तसं. सो सिम्प्लिफाइड 2 मायनस इथे टर्म आहे 6x अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज. परत त्याच्यामध्ये 2 कॉमन काढता येईल, तर 2 कॉमन काढूया. इथे घेऊया तर 2 रूट एक्स 1 मायनस 3x 2 कॉमन काढलं मी आणि बाकीची डिनॉमिनेटरची टर्म ॲज इट इज. आणि आता सिम्प्लिफिकेशन 2 ला 2 कॅन्सल 1 अपॉन रूट एक्स इंटू दिस टर्म बॉक्स ब्रॅकेट ॲज इट इज. आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. सो डेरिव्हेटिव्ह ॲक्च्युली इथे कम्प्लीट झाला, पण पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या सिम्प्लिफिकेशनच्याच व्हॅल्यू आहे. डेरिव्हेटिव्हची जी लास्ट टर्म आली ती थोडीशी आपल्याला सिम्प्लिफाईड करता येते, म्हणून त्याला आपण सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ह्या एक्झाम्पलला जसं आपण मागे बघितलं तसंच सॉल्व केलं आहे. न्यूमरेटरला पहिल्यांदा हे चेक करायचं आहे, टॅन इन्व्हर्सची टर्म आहे, न्यूमरेटरला 1 आला आहे, सॉरी डिनॉमिनेटरला 1 आला आहे आणि त्या डिनॉमिनेटरची टर्मच्या शेजारी प्लस साईन आहे आणि प्लस असल्यामुळे न्यूमरेटरला मायनस साईन कंपल्सरी आली पाहिजे. त्यामुळे जे फॅक्टर्स आपण घेणार आहोत त्या फॅक्टरमध्ये मायनस साईन आपल्याला घेऊन पुढची जी टर्म आहे ती आली पाहिजे. त्या पद्धतीने आपण जो प्रॉपर्टी आहे ती यूज करून डिफरन्शिएट केलं. डेरिव्हेटिव्ह इथे झालेला आहे, पण याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणायचं परत. हे कंपल्सरी सिम्प्लिफिकेशन थोडंसं केलं गेलं पाहिजे. आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया जो आपल्याला दिलेला आहे. y is equal to tan inverse of टर्म मध्ये व्हॅल्यू आहे a प्लस b tan x अपॉन b मायनस a tan x. आणि ही आपल्या स्टँडर्ड फॉर्ममधली टर्म नाही, कारण आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये डिनॉमिनेटरला 1 लागतो. तो डिनॉमिनेटरला 1 इथे आलेला नाही, तो सुरुवातीला 1 आणायचा आणि तो 1 आणण्यासाठी ह्याला थ्रू आउट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरनी ला बीनी डिवाइड करून घ्यावं लागेल. सो बीनी डिवाइड करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, जेणेकरून डिनॉमिनेटरची जी पहिली व्हॅल्यू आहे ती आपल्याला 1 मिळेल. सो टॅन इन्व्हर्सची टर्म आहे, टॅन इन्व्हर्सच्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळेच हे आपण करणार आहोत. Dividing numerator and denominator by b, we get a upon b plus b ला b कॅन्सल होईल आणि tan x मिळेल आपल्याला. सेकंड टर्मला b ला b कॅन्सल झाला, म्हणजे b ला b कॅन्सल 1 मायनस a अपॉन b इंटू tan x. हे प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट सिम्प्लिफिकेशन झालेलंच आहे, कारण इथे व्हॅल्यू जी आहे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममधली तीच इथे ॲडिशनच्या फॉर्ममध्ये दिली आहे. इथे टर्म प्लस आहे, इथे मायनस आहे. जे आपल्याला पाहिजे तसंच आहे, म्हणजे फॅक्टर्स पाडण्याची गरज नाही. जे आपल्याला एक्स्ट्रा फॅक्टर पाडावे लागत होते ते या केसमध्ये पाडायचे नाही. डायरेक्ट जी आपली फॉर्म्युलेची व्हॅल्यू आहे, इथे प्लस साईन असेल तर आपण टॅन इन्व्हर्स ऑफ प्लस पहिली टर्म प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ दुसरी टर्म जी घेतो आपण त्याच टेक्निकनी ही व्हॅल्यू घ्यायची आहे. सो टॅन इन्व्हर्स ऑफ फर्स्ट टर्म प्लस टॅन इन्व्हर्स ऑफ सेकंड टर्म, हा आपला फॉर्म्युला यूज झाला. आता फॉर्म्युल्यामध्ये जर पहिली टर्म नीट ऑब्झर्व केली तर याच्यामध्ये व्हेरिएबल अजिबात नाही आणि व्हेरिएबल नसल्यामुळे ही टर्म कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट तुम्हाला इथे 0 लिहिता येईल. व्हेरिएबल नसल्यामुळे ह्याला कॉन्स्टंट म्हणायचं आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्हची 0 येते. इथे मात्र तुम्हाला थोडंसं सिम्प्लिफिकेशन करता येऊ शकतं. टॅन इन्व्हर्स आहे, आतमध्ये टॅन आहे, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री गेट कॅन्सल. त्यामुळे पहिली जी व्हॅल्यू आहे ती मी ॲज इट इज ठेवेल आणि दुसऱ्या व्हॅल्यूसाठी सिम्प्लिफाईड फॉर्म येईल एक्स आणि मग ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ह्याचा येईल कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे आपला सॉरी dy बाय dx पाहिजे होतं, म्हणजे आपला आन्सर dy बाय dx हे 1 आणि हेच फायनल आन्सर असेल. हा प्रॉब्लेम दिसायला फक्त थोडासा वेगळा आहे किंवा कळत नाही पटकन, पण जर सिम्प्लिफाईड केला तर स्टेप्स एकदम कमी आहेत. जे काही प्रॉब्लेम्स असे असतात की ते दिसायलाच एकदम डेंजर दिसतात, पण असताना ते प्रॉब्लेम्स नॉर्मल वेने आपण टेक्निकली जर सॉल्व करत गेलं तर
सिम्प्लिफाय होतात. पुढच्या प्रॉब्लेमसाठी इथे जी टर्म दिली आहे ती कॉट इनवर्स दिली आणि आपण जनरली ती टर्म काय लागते आपल्याला टॅनच्या फॉर्ममध्ये आणि हेच आपण करून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण रेसिप्रोकलचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करणार आणि मग जी व्हॅल्यू येईल तिला मग फॅक्टराइज करून वगैरे जे काही असेल आपलं सिम्प्लिफिकेशन तसं करूया. सो ह्याला पहिल्यांदा सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये घ्या. टॅन इनवर्स ऑफ न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये इंटरचेंज होईल कारण ह्याचा रेसिप्रोकल येईल 2x अपॉन 1 प्लस 35x². आता ही जी डिनॉमिनेटरची टर्म आहे ती ऑब्झर्व करा. पहिली टर्म 1च आली आहे. याचा अर्थ ही जी टर्म आहे ती फॅक्टराइज करायची आहे. फॅक्टर कसे पाहिजे म्हणजे प्लस साईन आहे म्हणजे न्यूमरेटरला आपल्याला कंपल्सरी मायनसच्या फॉर्ममध्येच पाहिजे आहे. तर फॅक्टराइज करण्यासाठी चेक करा कुठले फॅक्टर्स येऊ शकतात. सो 7 × 5 जर केलं आपण तर 35 येतं आणि सबस्ट्रॅक्शन त्यांचं 2 येऊ शकतं. पण टर्म कशी घ्यावी लागेल 7x आणि 5x दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला मिळेल 2x आणि ही जी टर्म आहे ती आपण इथे आता लिहून काढणार आहोत. व्हॅल्यू टॅन इनवर्स ऑफ 7x मायनस 5x अपॉन डिनॉमिनेटर 1 प्लस 7x × 5x. ही झाली आपली फॅक्टरायझेशनची स्टेप कंप्लीट. आता ह्याला आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो यूज करून सिम्प्लिफिकेशन फॉर्ममध्ये आणायचं आहे. मध्ये मायनस असल्यामुळे टॅन इनवर्स ऑफ फर्स्ट टर्म मायनस टॅन इनवर्स ऑफ सेकंड टर्म हा जो फॉर्म्युला आहे तो यूज होईल. टॅन इनवर्स ऑफ फर्स्ट टर्म मायनस टॅन इनवर्स ऑफ सेकंड टर्म आणि हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. आता व्हॅल्यू डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x नी. डेरिव्हेटिव्ह जो आपण कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म आहे तसाच कन्सिडर करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. डायरेक्ट फर्स्ट टर्मची डेरिव्हेटिव्ह नंतर कंपोजिट फंक्शनचं घेऊया. सो 1 अपॉन 1 प्लस टॅन इनवर्सचा फॉर्म्युला 1 अपॉन 1 प्लस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन मायनस 1 अपॉन 1 प्लस फंक्शन स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फॉर्म्युले परत एकदा पाठ करणं गरजेचं आहे त्यानुसार तेव्हा आपण रिराईट केली. आता सिम्प्लिफिकेशन करा. सो 49x² डेरिव्हेटिव्ह घ्या. 7 कोएफिशिएंट आहे ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल 1. सिमिलर प्रोसेस सेकंड टर्मसाठी 1 प्लस 25x². 5 कोएफिशिएंट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. हे झालेलं आहे आपलं कॅल्क्युलेशन पूर्ण. फक्त टर्म लिहिताना आता नीट लिहून काढूया. व्हॅल्यू जी आहे 7 अपॉन 1 प्लस 49x² मायनस 5 अपॉन 1 प्लस 25x². हे झालं त्याचं फायनल आन्सर. तो टर्म फक्त दिलेली टर्म कॉट इनवर्स असल्यामुळे पहिल्यांदा आपण याचा रेसिप्रोकल कन्सिडर केला जो टॅन इनवर्सच्या फॉर्ममध्ये आला. रेसिप्रोकल याचा अर्थ आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये इंटरचेंज करून घ्यावं लागलं. मग पुढची जी टेक्निक आहे ती सेम वेगळी. जिथे जिथे कॉट इनवर्स असेल कॉट इनवर्स जिथे असेल तिथे पहिल्यांदा तुम्हाला हीच टेक्निक यूज करावं लागेल. शेवटचा प्रॉब्लेम जो आहे हा थोडासा वेगळा आहे. यासारखा पण अजून एक दिलेला आहे तो तुम्ही सॉल्व्ह करा. हा मी सॉल्व्ह करून देते तुम्हाला. आता व्हॅल्यू जी आहे ती न्यूमरेटरची आणि डिनॉमिनेटरची एक क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणि क्वाड्रॅटिक जरी इक्वेशन असेल तरी आपलं टेक्निक आपण सोडायचं नाही. टर्म आहे टॅन इनवर्सची टॅन इनवर्सच फॉर्म्युल्याचं यूज करून आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. मग आपल्याला लॉ काय सांगतो किंवा रूल काय आपले डिनॉमिनेटरला पहिली टर्म 1 आली पाहिजे. मग ती इथे 1 नाही तर ती 1 आणायची आपल्याला. आणि ती आणण्यासाठी या केसमध्ये जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म असतो तेव्हा ॲड आणि सबस्ट्रॅक्ट 1 करून घ्यायचं. जे पाहिजे ते डायरेक्टली ॲड आणि सबस्ट्रॅक्टच्या फॉर्ममध्ये येईल. सो वायची जी व्हॅल्यू आहे ती मी इथे लिहून काढते जरा लांब असल्यामुळे. 5 - x अपॉन 6x² मायनस 5x मायनस 3. ही जी टर्म आहे त्याला पहिल्यांदा डिनॉमिनेटरमध्ये भर. टॅन इनवर्सची व्हॅल्यू आहे तर आपल्याला डायरेक्ट आता आणि डिनॉमिनेटरची टर्म ॲडजस्ट करायला घ्यायची. डिनॉमिनेटरला 1 पाहिजे ॲड आणि सबस्ट्रॅक्ट 1 करायचं. सो ॲड 1 आणि शेवटी सबस्ट्रॅक्ट करायचं कारण कॉन्स्टंट शेवटी आहे. त्यामुळे शेवटी 1 सबस्ट्रॅक्ट केलं इथे कॉन्स्टंटची ॲडिशन होईल आणि
टर्म होईल 1 प्लस 6x² मायनस 5x मायनस 4. ह्या कॉन्स्टंटला कन्सिडर करायचं नाही कारण ती आपली ॲडजस्टमेंट येते पाहिजेलच आहे आपल्याला. आता हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आलेला आहे त्याला सिम्प्लिफाय करायचं जेणेकरून त्याचं इथे प्लस साईन आहे याचा अर्थ न्यूमरेटरला मायनस साईनच्या फॉर्ममध्ये टर्म आली पाहिजे असं आपल्याला टर्म शोधायची. डायरेक्ट आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं सिम्प्लिफाय करतो त्याच वेळी फक्त ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनकडे लक्ष द्यायचं. या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि ॲडिशन मिडल टर्मचा जो काही फॉर्म असेल तो चेक करावा लागेल. सो व्हॅल्यू येईल -24. ह्याला फॅक्टराइज अशा पद्धतीने करावं लागेल की जेणेकरून त्याचं जे ॲडिशन आहे ते -5 येईल. सो -24 -8 आणि +3 जर केलं तर आन्सर काय येईल आपलं -5 येईल. आणि ही जी टर्म आहे ती आता लिहून काढूया. फॅक्टराइज व्हॅल्यू हे सेपरेटली पण सॉल्व्ह करू शकतात तुम्ही. आलेली व्हॅल्यू इथे पुट करू शकतात. मी आता डायरेक्ट हे प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह करते. -8x + 3x -4. कन्व्हिनियन्ससाठी ब्रॅकेट टाकून घेतलं, गरज नाही आहे पण कन्व्हिनियन्ससाठी ब्रॅकेट टाकून घेतलं. ती टर्म आता परत सिम्प्लिफाय करूया. व्हॅल्यू येईल 1 + 6x², सॉरी कॉमन काढूया. सो कॉमन येईल 2x, टर्म येईल 3x -4. इथून कॉमन काढायला काहीच नाही आहे त्यामुळे आहे ती टर्म ब्रॅकेटमध्ये दिली. ही जी व्हॅल्यू आहे त्याच्यात परत कॉमन काढूया. 1 + 2x + 1 2x + 1 आणि कॉमन 3x -4. हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. डायरेक्ट मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये ही टर्म आहे पण आपल्याला चेक करायची की ह्याचं जे सबट्रॅक्शन आहे ते ही टर्म येते का. आणि हे करण्यासाठी परत एकदा कच्चं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. कच्चं कॅल्क्युलेशनमध्ये एक टर्म सबट्रॅक्ट करा. सो पहिली टर्म मायनस दुसरी टर्म करूया. सो पहिली टर्म मायनस दुसरी टर्म करण्यासाठी मायनस असल्यामुळे ह्या टर्मच्या साईन चेंज करायच्या. -3x + 4 होईल. आता ह्याचं सबट्रॅक्शन करून बघा. सबट्रॅक्शन येईल -x आणि इथे प्लस साईन आहे. इथे माझ्याकडनं चुकून निगेटिव्ह झाली ती टर्म पॉझिटिव्ह व्हायला. ॲडिशन करा +5 पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये आला आहे त्यामुळे तो अगोदर लिहूया -x. अशीच टर्म तुम्हाला न्यूमरेटरला दिसेल 5 - x फॉर्ममध्ये. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आल्यामुळे न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला अशी लिहिता येईल मायनस या फॉर्ममध्ये. जे काही आपलं आहे डिनॉमिनेटर त्याचं सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये ही न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे ती लिहिता येईल. आणि तेच आपण इथे लिहिणार आहोत. टर्म येईल 2x + 1 -3x -4. हे चेक करून बघितलं आपण. 2x + 1 × 3x -4. हा आलेली जी व्हॅल्यू आहे ती आता आपला प्रॉपर्टी किंवा जो फॉर्म्युला आहे तो यूज करा. tan इनवर्स ऑफ फर्स्ट टर्म मायनस tan इनवर्स ऑफ सेकंड टर्म. हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करून टर्म डिवाइड करूया. बायची व्हॅल्यू आपली नवीन येईल tan इनवर्स ऑफ फर्स्ट टर्म 2x + 1 tan इनवर्स ऑफ सेकंड टर्म 3x -4. आणि ह्या स्टेजला हे सिम्प्लिफिकेशन कंप्लीट झालं आहे म्हणून ह्याला डिफरन्शिएट करूया. विथ रिस्पेक्ट टू एक्सनी डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx tan इनवर्सचा फॉर्म्युला सुरुवातीला फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह मायनस सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह परत कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. सो टर्म येईल 1 + फंक्शन स्क्वेअर × डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन -1 फंक्शन स्क्वेअर × डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन आहे 3x -4. इथे -4 लिहिते मी. आता त्याला डिफरन्शिएट करा. ह्याला सिम्प्लिफाय करत नका बसू कारण टर्म मोठी येईल. ब्रॅकेट स्क्वेअर आहे व्हॅल्यू मोठी आहे. फक्त ह्याला डिफरन्शिएट करा. 2 कोएफिशियंट ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंटचा 0. त्यामुळे ह्या टर्मचा आन्सर येईल 2. सिमिलर प्रोसेस सेकंड टर्मसाठी ॲज इट इज तेव्हा ही व्हॅल्यू सिम्प्लिफाय करू नका. × 3 येईल कारण एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंटचा 0. ही आलेली जी टर्म आहे ती आपली डेरिव्हेटिव्हची फायनल आन्सर व्हॅल्यू असेल 2/1 + 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर
-3/1 + 3x - 4 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हेच आपलं आन्सर फायनल आन्सर असेल। याच टेक्निकनी हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत। मॅक्झिमम प्रॉब्लेम ह्याचे सॉल्व करून दिलेले आहेत। पुढच्या तासाला आपण डेरिव्हेटिव्ह ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आपला चाललेला आहे ते बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड कसे करायचे प्रॉब्लेम आणि सबस्टिट्यूट टर्म कशा करायच्या हे आपण बघणार आहोत। सबस्टिट्यूशनचा एक चार्ट आहे तो पण पाठ करायचा आहे तुम्हाला। जसे हे फॉर्म्युले तुम्ही पाठ केलेले आहे तसंच तुम्हाला सबस्टिट्यूशनचे सुद्धा फॉर्म जो आहे तो व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे। कुठली टर्म कशी सबस्टिट्यूट करायची हे आपण नंतरच्या तासाला बघणार आहोत।